ओके. हा. जय गुरु सर्वांना. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु मॅम. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपण सुरुवात करूया. पण तिसरा पाठ संपण्याच्या मार्गावर आहात जे आहोत. आपण एक क्विक रिव्ह्यू घेऊयात या वर्गाचा. हम्म. काय यामध्ये आपण शिकलो ते. सुरुवातीला आपण पुल्लिंगी अकारांत शब्दरूप शिकलो, म्हणजे विभक्ती शिकलो. शब्दरूप आणि धातुरूप हे दोन रूप संस्कृतमध्ये महत्वाचे असतात. शब्दरूप म्हणजे नाम सर्वनाम जे असतात त्याची जी वेगवेगळी रूप विभक्तीप्रमाणे बदलतात ती, आणि धातुरूप म्हणजे जे क्रियापद असतात त्या क्रियापदाचे रूप सुद्धा वेगवेगळ्या काळामध्ये बदलतात. आपण याआधी पुल्लिंगी बघितला होता, पुल्लिंगी अकारांत देव या शब्दाचा. आणि नंतर या पाठामध्ये आपण अकारांत नपुंसकलिंगी एक शब्द बघितला, फलम. हे जे दोन आपण बघतो आहोत, राम आणि फलम, हे एक प्रातिनिधिक स्वरूपातले विभक्ती आहे. म्हणजे इतर कुठेही जेव्हा आपल्याला वापरामध्ये पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी अकारांत शब्द येतील त्यावेळी त्या शब्दांचं रूप याप्रमाणे बदलावं लागेल. तर आपण एक क्विक रिव्ह्यू मी याचा घेतो. अकारांत नपुंसकलिंगी फलम एक वचन प्रथमा, फले द्विवचन प्रथमा, फलानी बहुवचन प्रथमा. तर फलम, फले, फलानी द्वितीया. प्रथमा आणि द्वितीया या दोन्ही करता फलम फले फलानी म्हणजे एक वचन फलम, द्विवचन फले, बहुवचन फलानी हे तिन्ही लागू राहतील. तृतीयमध्ये याचं स्वरूप बदललेलं आहे. जे शेवटचं अक्षर आहे त्याच्या आधीचं जे अक्षर असेल त्याच्यावरती एक मात्रा लागते आणि बहुधा शेवटी न येतं. जसं फले न आला इथे, म्हणजे फळाने मराठीमध्ये विचार केला तर. आणि त्यानंतर द्विवचन मध्ये तृतीया, चतुर्थी, पंचमी तिन्हीलाही एकच आहे, फलाभ्याम. म्हणजे तृतीय मधला फलाभ्यामचा अर्थ होईल फळाने, चतुर्थीच्या फलाभ्यामचा अर्थ होईल फळाकरिता, आणि पंचमीचा फलाचा अर्थ, फलाभ्यामचा अर्थ होईल फळांपासून. हा अर्थ आपल्याला संदर्भानुसार लावायचा आहे. वाक्यामध्ये जेव्हा आपल्याला वापरायचं असेल किंवा वापरलेला असेल कोणीतरी, त्याचा अर्थ आपल्याला लावायचा असेल तर त्यावेळेला ते कुठल्या प्रकारचा अर्थ त्या वाक्याला लागतोय त्याप्रमाणे ह्या फलाभ्यामचा अर्थ बदलेल. तर तृतीयमध्ये फलेन फलाभ्याम फलैही, फलैही बहुवचन. नंतर चतुर्थीमध्ये फलाय फलाभ्याम फलेभ्यः. फलाय आपण जसं मागे बघितलं देवाय मध्ये, जेव्हा य शेवटचं अक्षर असतं अकारांत त्यामध्ये, तर त्याला अर्थ होतो करिता, देवाला, देवाकरिता. फलाय फलाकरिता, फलाभ्याम दोन फळांकरिता, फलेभ्यः सर्व फळांकरिता. पंचमी फलात, फलात म्हणजे त्या फळापासून, फळापासून आपण रस केला फलात. फलाभ्याम दोन फळांपासून, फलेभ्यः सर्व फळांपासून. षष्ठी जे आहे ते संबंध दाखवतं. फलस्य जेव्हा जेव्हा स्य असं येईल शेवटी तेव्हा त्या बहुधा षष्ठी असते, फलस्य. फलयोः हे द्विवचन आहे. फलयोः हे द्विवचन षष्ठी आणि सप्तमीला दोन्हीला पण आहे, आणि दोन्हीचं पण आपण संदर्भानुसार घ्यायचंय. आणि फलानाम हे षष्ठी बहुवचन आहे. फलस्य फलयोः फलानाम. सप्तमी म्हणजे आतमध्ये, मध्ये तर ते घरात आपण म्हणतो घरे, गृहे किंवा उद्याने, तसं इथे फळामध्ये करता फले. द्विवचन फलयोः आणि बहुवचन फलेषु.
तर हे शू जे आहे हे शेवटी येतं आणि जेव्हा जेव्हा शू शेवटी येईल तेव्हा ते बहुवचन असतं आणि अम, सप्तमी असते. हे पुल्लिंगी आणि नपुसकलिंगीला शू असतं शेवटी आणि स्त्रीलिंगीला स्तू असतं. एस फलेस्तू म्हणजे फलेस्तू नाही म्हणणार ते दुसऱ्या करते स्त्रीलिंगामध्ये. तर फले फलयोः फलेषु आणि संबोधन सोपं. हे फल, हे फले, हे फलानी. तर फले फलानी हे संबोधन आणि प्रथमा हे दोन्ही करता एकच आहे, फक्त हे लागतं बघ. पण हे किमान दिवसा तरी एकदा तरी हे सगळे शब्दरूप बघणं, वाचणं, समजून घेणं आवश्यक आहे. याच्यापासून वेगवेगळी वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करणं हे आवश्यक आहे. आपण या शब्दांच्या अंगवळणी पडलो तर संस्कृत सारखी शोभिवंत आणि सुंदर भाषा नाही. तर हे आपण या प्रकारे बघितलं. काल परवामध्ये मी एक ग्रुपवरती काही उदाहरणं ठेवली आहेत मराठीमध्ये भाषांतर करण्याकरता. कदाचित आपण ती बघितली असतील. ते ग्रहपाठ म्हणून आपण बघा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. आणि त्याच्यावर नंतर आपण हा पाठ संपेल त्यावेळेला चर्चा करूयात की ते वाक्यामधले शब्दरूप त्या त्या वाक्यामध्ये कशी कशी बदलली. याबद्दल कोणाला काही विचारायचं या टेबल बद्दल? काय ते आपलं काही बोलायचंय? नाही सर, समजलं व्यवस्थित. ओके ओके. नंतर आपण काही शब्द बघितले. ह्या शब्दामध्ये काही पुल्लिंगी आहेत आणि काही अं, नपुसकलिंगी आहेत. जसं आता ग्रहम. ग्रहम हा शब्द नपुसकलिंगी आहे. गृहम, द्वारम, वातायनम, पाकगृहम, स्नानगृहम हे सगळे नपुसकलिंगी आहे. आणि जिथे जिथे विसर्ग आहे ते सगळे पुल्लिंगी आहे. कक्षः, सभाजन गोष्ठः, नलः, कूपः, शौचकूपः आपल्याला दिले शब्दापैकी. आणि एक तिथे अव्यय आहे तरही. तरहीचा अर्थ तर. ओके. हा आपण डायलॉग बघितला. हे दोन मुलं आपसात बोलतात. मित्र त्वं किं करोषि? अहम गृहं गच्छामि. तव गृहं कुत्र अस्ति? समीपे एव अस्ति मम गृहम्. आता इथे गृहम जे आहे आपण बघितलं असं इथे अनुस्वार घेतलेला आहे कारण पुढे जे आहे ते स्वर नाही. जिथे कुठे स्वर येईल त्यावेळेला हे म हलंत घेतलं जाईल. मग तो सांगतो की समीपे एव जवळच अस्ति मम गृहम. मग तो म्हणतो आगच्छामि अहम अपि त्वया सह. मी तुझ्याबरोबर पाहतो. सुद्धा. मी काय म्हटलं? मी सुद्धा तुझ्याबरोबर येतो. पश्य इदं विशालं गृहं मम. हे माझं मोठं घर बघ. अत्र सुंदरम उद्यानम अपि अस्ति. इथे एक सुंदर बाग सुद्धा आहे. नानाविधः वृक्षाच सन्ति. विविध प्रकारचे वृक्ष आहेत. आगच्छ अत्र तिष्ठ. इथे थांब. किं त्वम् इदानीं दुग्धं पिबसि? काय तू दूध पितोस? न अहं पिबामि सायंकाले दुग्धं. संध्याकाळी मी दूध पित नाही. तर्हि आगच्छ. तर्हि ये. पश्य मया सह गृहं मम. माझ्याबरोबर माझं घर बघ. अस्मिन् गृहे पंचद्वाराणि सन्ति. त्याला 5 दारे आहेत आणि बहुनी वातायनानि अपि सन्ति. भरपूर खिडक्या आहेत. म्हणूनच अतएव. अतएवचा अर्थ म्हणूनच. अतएव विपुलः प्रकाशः पवन च आगच्छति. विपुल जे आहे ते विशेषण आहे. प्रकाश, पवन ही नामं आहेत. प्रकाश आणि पवन हे दोन्ही सुद्धा पुल्लिंगी आहेत. म्हणून विपुलचं रूप सुद्धा बदललं आणि त्याला सुद्धा विसर्ग लागला. प्रकाशः पवनचं विशेषण विपुलः. म्हणूनच भरपूर प्रकाश हवा येते. आणि च इथं लावलेलं आहे. कति कक्षाः सन्ति अस्ति? कति म्हणजे किती. किती खोल्या आहेत? 9 कक्षाः. 9 म्हणजे 9. ते 9चा अर्थ नवीन सुद्धा होतो पण इथे 9 कक्षा अंक इथं वापरलाय. एकः सभाजन कोष्ठः च. सभाजन कोष्ठ दिवाणखाना. एकः जे आहे ते संख्या आहे पण या ठिकाणी एक जे आहे ते सभाजन कोष्ठाचं संख्यात्मक विशेषण आहे. नंतर तो विचारतो की जलार्थम किम कूपः अस्ति अथवा नल. जलार्थ म्हणजे पाण्यासाठी.
पाण्याकरिता विहीर आहे किंवा नळ आहे. नलेन एव कार्यम भवती, नलाने काम होते. कूपस्य आवश्यकता न असती, विहिरीची आवश्यकता नाही. अत्र किं पाकगृहं स्नानगृहं शौचकूपः इत्यादिकं सर्वमस्ति. इथे स्वयंपाकघर, स्नानगृह, शौचकूप सर्व इत्यादी सर्व आहे का? बाडम, छान. छू विशालः आवारः सुदीर्घं च अंगणमपि अस्ति. म्हणजे खूप मोठा आवार आहे, असं लांब लचक अंगण आहे. या ठिकाणी अंगण सुद्धा आहे. मग तो म्हणतो की तरी, तर सुंदरम तव गृहम, तुझं घर सुंदर आहे. अस्तु, असो. तरी इदानीं गच्छामि, मी आता जातो. तो म्हणतो गच्छ पुन्हा आगमनाय. हे पुन्हा आगमनाय जे असतं, हे आपण बरेचदा वापरतो आपल्या याच्यामध्ये, धार्मिक ह्याच्यामध्ये. जेव्हा आपण कुठले देवाचं अधिष्ठान करतो, गणपतीचं किंवा गौरीचं वगैरे, तर त्यावेळेला जर संपतं ते, तेव्हा अक्षता वाहून आपण निरोप देतो आणि त्यांना म्हणतो की पुनर्आगमनाय, पुन्हा येण्याकरता तुम्ही जा आता. तर हे पुन्हा आणि आगमनाय हे जेव्हा एकत्र येतं, तेव्हा त्याचं होतं पुनर्आगमनाय. ते अशा प्रकारे आहे. आपली ही वाक्य संपली. त्यानंतर काही शब्द आपण पुन्हा बघितले. आवारः, अंगणम, प्रकोष्ठः, गोष्ठः, आसनम, भाटकम. त्यातला भाटकम हा शब्द जो आहे, भाडे, याचा वापर मात्र या पाठामध्ये नाहीये. सोपानः जिना, इदानीम आता, तदानीम तेव्हा, पवनः नानाविधः, हे शब्द गेले आपल्याला आता. कह, कोण, यह, जो, हे थोडंसं कन्फ्युजन असतं, कुठे कह वापरायचं, कुठे यह वापरायचं. कथम, कसे, इत्थम, असे. आणि मग हे या ठिकाणी स्पर्श, शीतलम, उष्णम, कवोष्णम, लवणम, चव, खारट, मधुरम, गोड, किम, काय, किमपी, मुळीच किंवा अजिबात, थोडे सुद्धा, हे दोन्ही अव्यय. किमपी म्हणजे साधारणपणे हे न साठी असतं, नकारात्मक मागायसाठी. किमपी न, अजिबात नाही. आणि काही वाक्य आपण नंतर बघितली. त्वम गृहे किम करोशी, घरी काय करतोस. द्वारे कोपी नास्ती, दारावर कोणी नाही, दारात कोणी नाही. कक्ष कह पठती, यात जर कुणाला काही वाटलं तर विचारावं का, म्हणजे मी वाचतोय म्हणजे केवळ एक रिव्हिजन करतोय क्विकली. कक्षे कह पठती, खोलीमध्ये कोण वाचतंय. पवनः वातायनात आगच्छति, खिडकीमधून वारा येतो. तर वातायनात, खिडकीमधून. नलस्य जलम शीतलम असते, नळाचे पाणी शीतल आहे. अहम पाकगृहे भोजनम करोमि, मी स्वयंपाकघरात जेवण करतो. सह स्नानगृहे न असती, तो स्नानगृहामध्ये नाही. बालकः अंगणे क्रीडती, मुलगा अंगणात खेळतो. सह इदानीम अत्र न आगच्छति, तो इथे येत नाही, यावेळी तो इथे येत नाही, आता तो इथे येत नाही. गृहस्य सोपान विशाल असते, घराचं जिना जो आहे मोठा आहे. कूपे जलम असती, विहिरीमध्ये पाणी आहे. सह स्नानम न करोती, तो स्नान करत नाही. अहम उद्याने न गच्छामि, मी उद्यानात जात नाही. तत्र कह क्रीडती, तिथे कोण खेळतो. अश्व उद्याने धावती. मग हे झाल्यानंतर आपण काही मराठीत भाषांतर केली होती. अस्ति भोजने लवणम, दुग्धम तू मधुरम भवती. कह मधुरम पक्वान्नम खादती, कोण, कह म्हणजे कोण. सह सदैव पाकगृहे तिष्ठती, तो नेहमी स्वयंपाकघरात उभा असतो. न अहम तत्र तिष्ठामि, मी तिथे थांबत नाही. तर ही कह तत्र वातायने तिष्ठती, मग खिडकीत कोण उभा आहे. त्याचं उत्तर दिलंय, यह पत्रम लिखती सह तत्र तिष्ठती, जो पत्र लिहितो तो तिथे थांबतो. मग तिथे थांबतो तो कोण आहे. तत्र किम रामचंद्र पत्रम लिखती, तिथे काय रामचंद्र पत्र लिहितो. नाही. तत्र तो विजयकुमार पत्र लिखती, तिथे विजयकुमार पत्र लिहितो आहे. मग पुढे काही वाक्य आहे मजेशीर. यह शीतेन जलेन स्नानम करोती सह स्वस्थ भवती, जो थंड पाण्याने आंघोळ करतो तो स्वस्थ असतो, निरोगी असतो, होतो, राहतो. मग पुढे वाक्य त्याचं कंटिन्युएशन मध्ये, राम तू कूपस्य जलेन प्रातःकाले स्नानम करोती, राम तर विहिरीच्या पाण्याने सकाळी स्नान करतो, म्हणजे तसं डायरेक्ट घेऊन गार. पश्चात सभाजन कोष्ठम अध्ययनार्थम गच्छती, नंतर सभाजन कोष्ठामध्ये म्हणजे दिवाणखान्यामध्ये, बैठकीमध्ये
अध्ययनार्थम अभ्यासाला जातो. तत्र उपवने बालकः क्रीडति. त्या उपवनामध्ये त्या बागेमध्ये मुलगा खेळतो. त्वं न क्रीडसी बालकेन सार्धम. एक टिपिकल वाक्य आहे. सार्धम म्हणजे बरोबर, किंवा सह किंवा साकम, हे 3 शब्द आहेत. साकम, सार्धम आणि सह या तिन्हीचाही अर्थ बरोबर असा होतो. आणि याच्या मागचं जे नाम असतं ते नेहमी तृतीयेमध्ये असतं. सार्धम, सह आणि साकमचं. त्वं न क्रीडसी बालकेन सार्धम. तू मुलाबरोबर खेळत नाहीस का? हे एक आपल्याला लक्षात ठेवायला. सायंकाले भ्रमणं स्वास्थ्याय लाभप्रदं भवति. संध्याकाळी फिरणं स्वास्थ्याकरता, आरोग्याकरता लाभप्रद असते. शर्तीने हे आपण संपवलेलं आहे. आणि या ठिकाणी काही वाक्य आपल्याला शब्द दिलेले काही ठिकाणी. अहम, आवाम, वयम हे आपण बघितलेलं आहे पूर्वी. एक वचन, द्विवचन, बहुमध्ये. मी, आम्ही दोघे आणि आम्ही सर्व. त्वम, युवाम, यूयम तू, तुम्ही दोघे, तुम्ही सर्व. सह, तौ, ते तो, ते दोघे, ते सर्व. सा, ते, तहा. सा म्हणजे ती, त्या दोघी, त्या सगळ्या जणी. तत्, ते, तानी. तत् म्हणजे नपुसकलिंगी ते म्हणजे नपुसकलिंगी 2, आणि तानी म्हणजे सगळे नपुसकलिंगी त्या समूहामधले. आणि शेवटचं आपण जे देव शिकलो तसं रामः, रामौ, रामः हे एक वचन, द्विवचन, बहुवचन. याचं थोडीशी उजळणी या ठिकाणी घेतलेली आहे. नंतर इथे आपण काही रिकाम्या जागा बघितल्या. हे झालंय आपलं पूर्ण. योगासनम करू मी. हो, हो, झालंय सर. झालंय ना. ओके. आता आपण कुठल्या पानावर आहोत? हे पण झालंय. सह तत्र किम. नाही, हे नाही झालं. झाले हे झालं. नाही नाही झालं. म्हणजे हे झालं पूर्ण आपलं. ओके. हो. आता आपण याचा थोडा अभ्यास करूया. आता तुमच्याकडून मला रिस्पॉन्स हवा आहे. विद्या तेंडोलकर मॅम. तर माझ्याकडे तुमचे नंबर्स नाही येतो 1 2 3 चे ते. तर मी पहिला नावं माझा आहे सर, काय असं एक- आठवडे. बरं, मग नंबरने जाऊ का मग मी 1 2 असं? हो. ठीक आहे, मग 1 हो, नंबर. नंबर ओके आम्हाला लक्षात येतो. ओके ओके, ठीक आहे, चालेल. ओके. सह तत्र किम क्रियापद आहे क्रू. करोती. हा, कसं होईल ते? स तत्र किम करोती. या सह तत्र किम करोती या ठिकाणी क्रूचं रूप करोती या स्वरूपात राहील. 2 नंबर. मी आहे, लता कुलकर्णी. लता कुलकर्णी. हम्म. वृक्षात पर्ण आणि पर्णम, पद. पर्णम. वृक्षात पर्णम कंसात पद. तर वृक्षात पर्णती. नाही, पर्णम हे पर्ण- नाम आहे. पर्ण पत क्रियापद आहे. पतती. पद्धतीच ना फक्त. पतती, हा. पतती हे रूप होईल वृक्षात- त्याचं. त्याचा अर्थ सांगू वृक्षात शकाल तुम्ही? पर्णम वृक्षात पतती. हा, म्हणजे याचा अर्थ काय? वृक्षात पर्णम पद्धतीचा वृक्षाची झाडावर त्या- पाने असतात. त्यांना छाया मॅडमला सांगू द्या. वृक्षात पर्णम झाडावर पद्धती. हा, सांगा. झाडावर पाने असतात. नाही, तसं नाही. झाडाला पाने असतात. नाही, तसं पण नाही. जेव्हा त जळतात, असतं, झाडाची पाने जळतात. हा, झाडावरून पाने पडतात. पडतात. हा, जेव्हा त बरोबर. असतं ना, हलंत त, याचा अर्थ पंचमी आहे तिथे. हो, पंचमीचा अर्थ होतो तून बाजूला होणे. पडतात. हा. पद्धती म्हणजे हा, पडतात. पद्धती म्हणजे पडतात. पर्णम म्हणजे पान. हो, हे एक वचन घेतलं. झाडातून पान पडते. झाडातून का झाडावरून? समजा. झाडातून, झाडावरून. झाडापासून. हा. थँक्यू. 3 नंबर. तत्र न कह अपि. कोण आहे 3 ला? आहे का 3? 4 5 तर इतक्या मला माझा नाहीये? नंबर नाही माहिती. नाही का? मग तुम्हीच सांगा. जो निशिगंधा मॅम.
बरोबर. तत्र न कः अपि अस्ति. असते म्हणजे काय अर्थ काय सांगायला याचा? तिथे कोणी नाहीये. कोणीही नाही. कह कोणी अपि न कः न अपि न अस्ति. कह अपि कोणीही नाहीये. कोणीही नाही. थँक्यू. धन्यवाद. 6 7 अरे इतके नाहीयेत. 8 किती नंबर आहे का? आहे 7 हा, नंबर आहे मी. ओके ओके ओके. हा तत्र अहम हा अस अस काय? इथे मी असं कोणतं असामी रूप? अस्मी. अस्मि अत्र हा. अहम अस्मी. अत्र मी अहम अस्मि. हा इथे मी आहे. मी इथे आहे. हम्म. थँक्यू. अस्मि. अस्मी. अहमच्या पुढे नेहमी अहम अस्मी माधवी दळवी. मी माधवी दळवी आहे. ओके. आता किती झालं? 7 झाले का? 8 8 कोण आहे? 7 झाले. 8 विचारा. हा 8 पासून हो ना. 8 कोण आहे? 9 10 हा 10 मी आहे. वयम हा वयम हा सीमाताई. गच्छथो वयम उपवनम गच्छथो नाही थोडस जरा एक घर मागे राहिलं तुम्ही. गच्छामः सीथाथो ना. अहम वयम आवाम वयम. उपवनम गच्छामः. आम्ही अहम आवाम वयम. बागेत वरती जातो. जायला. गच्छामः. मह हा मह म्हणजे वयम आमह. उपवनं गच्छामः. गच्छच्या पुढं आमह लागतं त्यामध्ये. ते हो गच्छामह आमः होतं. गच्छामः. ओके थँक्यू. आता ही अशी त्यांनी जोड्या लावासारखं दिलेलं आहे हे. वातायनम आता काय? वातायनम अंगणे पाकगृहे पत्रम गृहम लिखती खादामी पश्यती क्रीडामी तिष्ठती. तर वातायनमला काय घेणार? वातायनम म्हणजे वातायनं तिष्ठति. ओके. अंगणे क्रीडती क्रीडामि. क्रीडामि क्रीडामि. क्रीडामी. ओके अंगणे क्रीडामी. पाकगृहे खादामि. खादामि खादामि. पत्रम लिखति लिखति. गृहम एकच राहिलं. पश्यति पश्यती. पश्यति हा. किंवा तिष्ठति. तिष्ठती. ते आहे म्हणजे जे ऑप्शन 1:1 घेतले जे आपण तर option तेवढं असेल एकच ते. उरलेलं आहे तिथे. आता इथे वाक्य त्याचा अर्थ पण दिलेला आहे. आपण हे वाचू फक्त. मी वाचतो. सह मम ग्रहस्य वातायनम पश्यती. सह म्हणजे तो, मम म्हणजे माझे, ग्रहस्य घराचे षष्ठी, वातायनम खिडक्यांना, पाहतो पश्यती. तो म्हणजे करता झाला तो. मम हे गृहस्थ्याची अधिक माहिती देतं. म्हणजे एक प्रकारे ते मम बद्दल हे गृहस्थ्याचं ते ग्रहाचं ते विशेषण झालं. आणि मम जे आहे ते एक अव्यय म्हणून पण काम करतं. तर स्वरूप बदलत नाही. ग्रहस्य षष्ठी ग्रहाचे घराचे, वातायनम द्वितीय आहे, कर्म आहे, खिडक्यांना पश्यती पाहतो. तो माझ्या घराच्या खिडक्यांना पाहतो, खिडकी पाहतो. मग इथे आपण आपल्या मराठीप्रमाणे करून घेतलं, तो माझ्या घराची खिडकी पाहतो. वातायन म्हटल्यानंतर द्वितीय म्हटल्यानंतर ते सलाते सलानाते म्हणजे घराला घराते असं बदलो. तसं सध्याच्या मराठीत वापरात नाहीये ते, म्हणून आपण घराची खिडकी पाहतो असं घेतलं. नंतर इथे रामः रात्रौ वातायनम पश्यती. राम हा करता, रात्रौ हे आपण ज्याला रात्र म्हणतो ते रात्रीच्या वेळेला सप्तमी, वातायनम पश्यती खिडकी पाहतो. खिडकीला पाहतो पण खिडकी पाहतो. सह वातायने तिष्ठती. तो खिडकीत उभा आहे. वातायने सप्तमी. ओके. ह्या 3 वाक्यामध्ये काही अडचण आहे कोणाला? सह मम ग्रहस्य वातायनम पश्यती, रामः रात्रौ वातायनम पश्यती, सह वातायने तिष्ठती. शांतता आहे म्हणजे नाही.
अडचण नाही प्रश्न असं नाही. धरू का? ओके. याचा स्लाइड शो नाही होते का? नाही होते. म्हणजे असं वाचावं लागणार. मग एक एक वाचूया आपण आता. मग 11 नंबर कुणी आहे का? मी आहे सर. हा, तुम्ही पहिलं वाचा आता. याचं फक्त मराठी वाचायचं, पुढचं नाही वाचलं चालेल. संस्कृत आणि मराठी. अहम मम गृहस्य पुरस्तात् अंगणे क्रीडामी. हा, मी माझ्या घरासमोरच्या अंगणात खेळतो खेळते. किंवा खेळते. याचं तुम्ही खेळते सांगू पण शकाल? होतं. हो, याचा तुम्ही ब्रेकअप सांगू शकाल? गृहस्य म्हणजे षष्ठी. ओके. गृहस्य षष्ठी पुरस्तात् पुढे अंगणाचं हे एक प्रकारचं विशेषण. कोणतं अंगणे. अंगण? पुढचं अंगण, घराच्या अंगण. पुढे. अंगणे पुढचं म्हणजे अंगणे काय आहे? कोणती विभक्ती? अंगणे. अंगण अंगणे म्हणजे विभक्ती कोणती? अंगणे. सप्तमी. सप्तमी अंगणावर, सप्तमी. अंगणामध्ये. अंगणे सप्तमी. खेळतो. हा. जेव्हा जेव्हा असं ने शेवटी येतं किंवा ए येतं शेवटी एकारांत, त्यावेळेला ते बहुधा सप्तमी असतं. सप्तमी. हो, येस. आणि स्य म्हणजे षष्ठी. गृहस्य स्य म्हणजे षष्ठी. हा, ओके, थँक्यू. पुढे कोण आहे? 13. किती 12 नंबर आहे? नंबर 12 नंबर माझा 12 आहे. 12. राहिले. 12 राहिले का? चला, ओके. विद्या मॅम. अहम अंगणे क्रीडामी. ओके. मी अंगणात खेळतो. ओके. अंगणे सप्तमी ते हा, आणि क्रीडामी हे अहम प्रमाणे बदललेले. अहमचं बदललं. सोपं एकदम हे. पुढचं कोण? 13 नाही, 14. किती नंबर एकंदर सगळे? माहित शेवटचं नाही. आठवतं कोणाला? 11 नंतर माझा 17 आहे. 17 पर्यंत जाऊ आपण. हा, ठीक आहे. आता 13 नाही, 14. म्हणजे असून नाही असं नका करू. म्हणजे काय मी तुम्हाला सपोर्ट करतोय काय सांगायला? नाही आलं ते हरकत नाही. काही परीक्षा नाही किंवा काही नाही, पण फक्त चर्चा करतोय. 15, 16, आता 17 तुम्ही आहात. सर माझा नंबर किती आहे? नाही, माझा 18 आहे. 17 18 आहे दुसरा. का? ओके. मग हा, माझा 17 कोणी आहे का? म्हणजे 18 तुम्हीच मग आता. ओके. सर अहम. माझा नंबर किती आहे? कोणी सांगेल? मला नाही माहिती. मग तुमचं ह्यांचं सगळ्यांचं तुम्ही बोला मग. 18. नाही. नाही, मला माहित नाही नंबर ना, म्हणून. अहम. निशिगंधा ताई का हो. बोलताय? तुमचं माझ्या आधी आहे. माझा 10 आहे. माधवी नंतर तुम्ही घेता नेहमी. बरं, चालेल. म्हणजे आपल्यामध्ये 9 आहे अजून ना कोणी माझा? तरी हरकत नाही. नाही. 9 8, 9 9 घे. काहीतरी असेल तुमचं. ओके. ठीक आहे. 9 मी करत जाईल. हा. ओके. चालेल. आता 17 नंबर मग. 17 नाहीये, 18 आहे माझा. 18. ओके. अहम अंगणे कंदुकेन सह क्रीडामी. मी अंगणात चेंडूने खेळतो. ओके. अंगणे म्हणजे तो सप्तमी. झाला सप्तमी. सप्तमी, कारण अंगणात म्हणून हा, तिथे हा, खेळतो. हा. कंदुकेन पण तृतीय. तृतीयात झालं, कारण ते कारण आहे त्याच्या. हो. त्याचं साह्याने खेळतो तो. अव्यय. आणि क्रीडामी, अहमचं क्रीडामी. आणि जेव्हा जेव्हा सह येतं तेव्हा तृतीया हे आवश्यक तृतीय असतं. असते. ओके. तह, साकम हे दोन्ही जेव्हा येतात त्यावेळेला ते तृतीय आवश्यक असतं. आणि तृतीया कसं ओळखायचं? की नॉर्मली शेवटी न असतं आणि त्याच्या आधी एकारांत असतं. आणि सप्तमी केव्हा ओळखायचं? तेव्हा शेवटी जे असतं ते एकारांत असतं. ओके. आता मग 1 नंबरला जाऊ. माझा नंबर माहिती नाहीये. ओके. त्यामुळे मी घेतो. चालेल, घ्या. कपिल सर आपण या. राम त्यांचा सरळ अंगणे आहे बहुतेक. लिखती. सोपं एकदम हे. हा, अंगणे सप्तमीतच आहे. सप्तमी म्हणजे राम करता अंगणे लिखती, अंगणात लिहितो. सप्तमी आहे. ओके. रुपाली मॅम पण आहेत का? हो, आता त्यांच्यानंतर माझा आहे. तुमचा. हा, येस. अहम अंगणे खादामी. मी अंगणात खातो. येस, खाते. ओके. म्हणजे तसंच अंगणे परत सप्तमी. सप्तमी, येस. सगळं हेच आहे याच्यामध्ये.
सप्तमीचे सह अंगणे वृक्षम पश्यती, तो अंगणामध्ये झाड बघतो. आणि सह सह अंगणे अंगणे तिष्ठती, तिष्ठती तो अंगणामध्ये उभा आहे. ओके, पुढे आता कोण मग 1 नंबरला यायचं? हो सर. या. अहम पाकगृहे स्वादिष्ट भोजन भोजनम. करोमि. मी स्वयंपाकघरात अहम स्वादिष्ट भोजन करते. पाकगृहे स्वादिष्ट भोजनम करोमि. ओके, त्याचं विश्लेषण. अं, अहम मी करता, पाकगृहे पाकगृहे सप्तमी म्हणजे सप्तमी. स्थानदर्शक स्थान दर्शक स्वादिष्ट सप्तमी. विशेषण. व्हेरी गुड. स्वादिष्ट स्वादिष्ट हे म्हणजे विशेषण. विशेषण. भोजन भोजनम करोमि. कर्म भोजनम भोजनम द्वितीय विभक्ती. करोमी हा. करतो. अहम साठी करोमी. छान, नाईस. एक प्रश्न विचारू का? हो, बोला मॅम. आता स्वादिष्ट हे विशेषण आहे इथे भोजनमचं, तर पण ते स्वादिष्टम बदलत का नाही नाही? का? हा, स्वादिष्टम नाही. ते माहिती विचार करतो त्यावेळेला. स्वादिष्टम नाही. भोजनम असं व्हायला पाहिजे. स्वादिष्टम पाहिजे. ते तर मी लता केलं नाही. मी कुलकर्णी. हे व्हेरीफाय करून चेंज करून मिसप्रूव्ह. देतो तुम्हाला पुन्हा एकदा. मी वाचू. हो, या पुढचं. लता कुलकर्णी. हो. अहम मम पाकगृहे मोदकम खादामि. मी माझ्या स्वयंपाकघरात लाडू खातो. हो. अहम अहम म्हणजे करता. हो. गृहीत सप्तमी. मम म्हणजे तो पण माझे हे एक प्रकारचं आणि विशेषण माझे आणि ते अव्ययासारखं पण काम विशेषण. करतं. हा, बरोबर. विशेषण. हम्म. म्हणजे पहिली विभक्ती. नाही, हा ठीक आहे. म्हणजे ओके, माझे राईट. पाकगृहे. पाकगृहे म्हणजे स्वयंपाकघरात. तिसरी विभक्ती का? नाही, सप्तमी. स्थान दर्शक हा, सप्तमी. सप्तमी. स्थान दर्शक. घरात. हे गृहे कुठे आलं मोदकम. ना, कुठल्याही ग्रहामध्ये तरी ते सप्तमी जातं. हा. मोदकम खादामी. मोदकम द्वितीय. म्हणजे द्वितीय. लाडू खातो. द्वितीय. परत हम्म. विशेषण आलं. विशेषण कुठे? मोदक. लाडू. मोदकम हे कर्म आहे. काय काय खातो? खातो तर हा, मोदकम कर्म. खातो. लाडू खातो. खादामी. अच्छा. हा, कर्म म्हणजे हे पण पहिलंच. पहिली विभक्तीच. नाही, दुसरी नाही, गोष्ट. दुसरी. मोदकम द्वितीय दुसरी. विभक्ती. हा. हा. बरोबर खादामी आहे. क्रियापद. कर्ताला पहिली आणि ह्याला दुसरी. दुसरी. कर्माला खादामी. बहुतेक कर्मांना सगळी द्वितीय विभक्ती असते. हा. फक्त कर्म ओळखायचं कसं, की आपण क्रियापदाला काय हा जो प्रश्न विचारला, काय खातो, काय जे खातो? उत्तर येईल ते कर्म असतं. हो. आणि कोण विचारल्यानंतर जो येईल उत्तर तो कर्ता असतो. कोण खादामी? अहम खादामी. मी किम खादामी? खातो. मोदकम खादामी. कुत्र खादामी? पाकगृहे खादामी. याप्रमाणे मग बदलतं. आणि हे ग्रह जे असतं ते बहुतेक ठिकाणी ग्रहम आणि ग्रहे हे दोन कन्फ्युज होतं. ग्रहम आणि ग्रहे मधला फरक कळला असेल ना तुम्हाला, की जेव्हा आपण घराकडे जात असतो तेव्हा ती जाण्याची क्रिया संपलेली नसते, तेव्हा ते ग्रहम. किंवा घराच्या आत नसतो आपण तेव्हा ग्रहम. आणि जेव्हा घरामध्ये अजून काही करतो आपण किंवा काही ऍक्टिव्हिटी असते तेव्हा ती पाकगृहे. ओके, आता अशाच प्रकारचं इथे खाली वाक्य आहे. सह पाकगृहे भोजनम पश्यती. कोण सांगेल याचं? दुसरा क्रमांक 3 नंबर कोण आहे? 4. जाऊ दे, मीच घेतो. सह पाकगृहे भोजनम पश्यती. तो स्वयंपाकघरात अन्नाकडे पाहतो. आता हे अन्नाकडे किंवा अन्नाला होईल रे. भोजनम. नुसतं अन्न पाहतो. अन्न पाहतो हे आपण नॉर्मली म्हणतो, पण कसं होतं की इथे ह्याला कर्म म्हणून वापरलेलं आहे. काय पाहतो? भोजनम पाहतो. भोजनम हे कर्म आहे, म्हणजे ती द्वितीय विभक्ती आहे. द्वितीय. पण द्वितीय म्हटलं की मग त्याचं भाषांतर करतात ना, अन्नाला पाहतो, अन्नाकडे पाहतो, असं एक ते भाषांतर होईल. पाकगृहे. एक प्रश्न आहे, हा. पहिलं वाक्य जे आहे त्याच्यातलं भोजनमवर अनुस्वार आहे आणि तिसऱ्यामध्ये हो, तसं तरी म- इथे पण अनुस्वार पाहिजे होता तो, पण त्यांनी हलंत म घेतलेलं आहे. तर ह्या प्रारंभ आणि सुरुवातीच्या बालबोधला ही सूट दिलेली आहे की तुम्ही हलंत म वापरा किंवा अनुस्वार वापरा, दोन्ही ग्राह्य धरलं जाईल. पण नियमाप्रमाणे इथे अनुस्वार अनुस्वार पाहिजे. पाहिजे होता इथे.
सह पाकगृहे भोजनार्थम तिष्ठती. भोजनार्थम, भोजनार्थम जे आहे ते कशाचं उत्तर असेल? भोजनार्थ किमर्थम, किमर्थम, का, आपण ज्याला इथं का म्हणतो मराठीमध्ये, त्या का तिथे का थांबलाय तो? भोजनार्थम थांबलाय. प्रश्नार्थक. हा, प्रश्न नाही, प्रश्न कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे हे? अर्थ म्हणजे अमुक गोष्टी करतात. कर्मा करता. हा, कर्मा करता म्हणजे याचा प्रश्न काय होईल? किमर्थम. जसं आपण किम बघितलं, का बघितलं, कह बघितलं, तसं ते किमर्थम असा एक प्रश्न म्हणतो, कशाकरिता, का. तर हे सह पाकगृहे भोजनार्थम तिष्ठती, तो स्वयंपाकघरामध्ये जेवणासाठी थांबतो. पुढचं सोपं आहे, सह एकम पत्रम लिखती, तो एक पत्र लिहितो. एकम पत्रम, पत्रम हे नपुंसकलिंगी आहे आणि हे एकम त्याचं संख्यात्मक विशेषण आहे. दोन्हीही अनुस्वारातलेले झालेले आहे. सीता रामम पत्रम लिखती, सीता रामाला पत्र लिहिते. आता इथे आपण जेव्हा मागे एकदा सांगितलं होतं तुम्हाला की शब्दांची अदलाबदल जरी केली आपण तरी त्याचा अर्थ बदलत नाही. जसं इथं सीता रामम पत्र लिखती, तसं रामम सीता पत्र लिखती असं जरी असतं तरी राममचा अर्थ रामाला असाच राहिला असता. सीता मध्ये जरी आले असते ते कर्ताच राहिली असती आणि पत्रम हे कर्मच राहिलं असतं. त्यामुळे शब्दांचा क्रम जरी बदलला तर अर्थ बदलत नाही, हे आपल्याला या वाक्यावरून कळतं. पत्रम रामम सीता लिखती असं जरी म्हटलं असतं तरी आपल्याला हेच कळतं की सीता रामाला पत्र लिहिते. ओके, पुढचं वाक्य, माधव प्रति सोमवारे एकम पत्रम लिखती. सोमवासरे हे नेहमीच, हा म्हणजे त्या वेळ दाखवता येतो, अमुक वेळेला स्थान आणि वेळ या दोन्ही जेव्हा सप्तमी. असतात तेव्हा सप्तमी असलेली. सप्तमी. माधव प्रति सोमवासरे, प्रत्येक सोमवारी एकम पत्रम लिखते, दर सोमवारी एक पत्र लिहितो. तर ही सप्तमी वापरायची जेव्हा जेव्हा वेळेच्या संदर्भात असतं. पंचवादने, अष्टवादने आणि अमुक दिवशी असेल त्या दिवशी किंवा अमुक वर्षी असेल त्या वर्षाला, प्रतिवर्षे. नंतर केशव गृहे तिष्ठती, केशव घरात वाट बघतो, घरी उभा आहे. थांबला आहे. ऍक्च्युली घरात असं योग्य आहे, गृहे आपण मराठी बोलताना घरी म्हणतो म्हणून घरी उभा आहे. किम तुम गृहे न तिष्ठती, काय तू घरी थांबत नाहीयेस? घरी थांबत नाहीस. किम त्वम येस गृहे निघाला माझ्या बरोबर. किम तुम गृहे न तिष्ठती, किम त्वम सह गृहे वातायनम पश्यती, तो खिडकी पाहतो. वातायनम म्हणजे खिडकीला होईल ते, त्याला द्वितीय विभक्ती आहे. सो फार सो गुड. हो. काही शंका कोणाला? काही? शेवटचा 1 मिनिट राहिलाय आपला. यामध्ये किंवा अजून काही तुमच्या मनात काही आहे का भाषेबद्दल, व्याकरणाबद्दल? तुम्ही मगाशी ते म्हणालात ना की पाठाचं पायमोड का मग किंवा अनुस्वार हा, द्यायचा, हा, तर हा, त्याचा हा. काय रूल तुम्ही म्हणालात? जर नाही, त्याच्या पुढे जर त्या समोर जो आपला शब्द असेल, म जो असेल असतो, त्याच्या समोर जर काय म्हणतात त्याला, स्वर असेल तर ते अर्ध म लिहिणं कंपल्सरी आहे. अच्छा, स्वर असेल तर अर्धा म. अंगणेच्या मागे जर काही असेल हा. तर अ हे स्वर आहे, याच्या हा. मागे जर एखादा पाय मोडलेला म आला तर त्या ठिकाणी तो म पाय मोडलेला घेणं आवश्यक आहे. अदरवाईज जर